तमिळनाडूच्या राजकारणात सध्या जे काही घडतं आहे ते एखाद्या बिग बजेट राजकीय थ्रिलरपेक्षा कमी नाही. फरक फक्त इतकाच की इथे कॅमेरा नाही, पण प्रत्येक चाल कॅमेऱ्यासमोर खेळली जात आहे. अभिनेता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या विजयने सत्तेवर आल्यानंतर काही निर्णय असे घेतले आहेत की आता तमिळनाडूची सत्ता ही प्रशासनापेक्षा स्टार पॉवरवर चालते का, असा प्रश्न उभा राहू लागला आहे. सगळा वाद सुरू झाला तो एका सिनेमापासून. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजयने अभिनेत्री त्रिशाच्या सिनेमासाठी विशेष अशी परवानगी दिली. तमिळनाडूमध्ये सकाळचे शो बंद ठेवण्यामागे कारणही गंभीर आहे. भूतकाळात अशा रिलीज दरम्यान चाहत्यांच्या गर्दीतून अनेक दुर्घटना घडल्या आहेत, त्यामुळे नियम कडक करण्यात आले होते. पण सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मोठ्या निर्णयांपैकी एक निर्णय जर सिनेमाच्या शो टाईमसाठी घेतला जात असेल तर लोकशाहीतील प्राधान्यक्रम नेमके काय, हा प्रश्न विचारला जाणार. सत्तेची ताकद जनतेच्या प्रश्नांसाठी वापरायची की स्टारडम टिकवण्यासाठी, यावरून कोणत्याही नेतृत्वाची दिशा ठरत असते. विजयची लोकप्रियता प्रचंड आहे, यात शंका नाही. पण लोकशाही केवळ टाळ्या, फॅन क्लब आणि बॉक्स ऑफिसवर चालत नाही. ती चालते उत्तरदायित्वावर, निर्णय क्षमतेवर आणि संस्थांच्या सन्मानावर. सिनेमात हिरो एकटाच सगळं बदलू शकतो, पण वास्तवात राज्य चालवण्यासाठी व्यवस्थेचा पाया मजबूत असावा लागतो. आता पाहायचे एवढेच की विजय तमिळनाडूला नवा राजकीय अध्याय देणार आहेत की स्टारडमच्या नादात राज्याला एका वेगळ्याच प्रयोगशाळेत ढकलणार आहेत. खरी खळबळ उडाली ते विजयच्या OSD नियुक्तीमुळे. मुख्यमंत्री कार्यालयातील OSD म्हणजे केवळ पद नाही, तर सत्तेच्या केंद्राशी थेट जोडलेले अत्यंत प्रभावशाली भूमिका असते. प्रशासन, धोरण, समन्वय आणि निर्णय प्रक्रियेत या पदाचे वजन प्रचंड असते. पण हे पद जर एखाद्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याला, धोरण तज्ज्ञाला किंवा अभ्यासू व्यक्तीला न देता थेट वैयक्तिक ज्योतिषाला दिले जात असेल तर त्याचा अर्थ फक्त हास्यास्पद नसतो, तो धोकादायकही असतो. कारण हा मुद्दा केवळ एका व्यक्तीच्या श्रद्धेचा नाही, प्रश्न आहे राज्याच्या निर्णय प्रक्रियेचा. लोकशाही व्यवस्थेत सरकार हे विज्ञान, अभ्यास, डेटा आणि प्रशासनावर चालायला हवे की ग्रहताऱ्यांच्या गणितावर. विजयच्या या निर्णयामुळे त्यांच्या स्वतःच्या आघाडीतच अस्वस्थता निर्माण झाली. सहयोगी पक्षांनी नाराजगी व्यक्त केली आणि शेवटी दबाव वाढत गेल्यानंतर ती नियुक्ती मागे घ्यावी लागली. पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली, लोकप्रियता आणि प्रशासन ही दोन पूर्णपणे वेगळी क्षेत्रे आहेत. पडद्यावर महिसा दिसणे आणि प्रत्यक्ष सत्तेचे संतुलन सांभाळणे यात जमीन आसमानचा फरक आहे. राजकारणात याला पॉवर कन्सॉलिडेशन म्हणतात आणि हे काम विजय अतिशय वेगाने करताना दिसत आहे. प्रश्न एवढाच आहे की हा बदल तमिळनाडूसाठी स्थैर्य घेऊन येणार आहे की एका नव्या व्यक्तिपूजक राजकारणाची सुरुवात करणार आहे. कारण भारताच्या प्रादेशिक राजकारणात आपण हे आधीही पाहिले आहे. जेव्हा एखादा सुपरस्टार राजकारणात येतो तेव्हा सुरुवातीला जनतेला तो व्यवस्थेविरोधातील पर्याय वाटतो, पण काही काळानंतर त्याच्या भोवतीही व्यक्तिकेंद्रित सत्तेचा किल्ला उभा राहतो. मग पक्ष, विचारधारा आणि संस्थांपेक्षा एका व्यक्तीचे निर्णय मोठे होऊ लागतात. तमिळनाडूत आज नेमके जे घडतंय का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. तुम्हाला काय वाटतं, विजय खरंच तमिळनाडूचे भविष्य बदलते आहेत की सगळंच सिनेमॅटिक पॉलिटिक्स आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा.